आता तरी फायनली करा रे. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं आता म्हणजे लय मोठा निर्णय घेतलाय त्यांनी. ते आपलं पॅन कार्ड बंद होण्यापासून आताच वाचवा. का माहितीये? कारण आपल्याला पण माहितीये सुरुवातीला ज्यावेळेस आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी त्यांनी आपल्याला खूप तारखा दिल्या. काही जणांनी केलं, काही जणांनी नाही केलं. त्याच्यानंतर त्यांनी दंड आकारायला सुरुवात केली. 2022 पासून आपण बघतोय दंड घेतातच आहेत 1000 रुपये. आता एक्स्ट्रा 200 रुपये तिथले चार्जेस जातात म्हणून 1200 रुपये झाले. मी हेच तुमचे 200 रुपये वाचवणार आहे आणि तुमचं पॅन कार्ड डिऍक्टिव्हेट होण्यापासून सुद्धा वाचवणार आहे. तुम्ही घरी बसूनच ते आता लिंक करू शकता. कसं माहितीये? याच्या आधी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर आपल्याला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि मित्रांना शेअर नक्की करा, कारण त्यांचं सुद्धा पॅन कार्ड बंद व्हायच्या आधी हा व्हिडिओ त्यांनी बघितलाच पाहिजे. तर वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या विषयाला. सुरुवात पहिले ना तुम्हाला आता लक्षातच नाहीये की तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक आहे की नाही. हे कसं चेक करायचं? सोपं सांगतो. याच्यासाठी तुम्हाला ही पुढची प्रोसेस एकदम नीट बघायची, क्लिअर बघायची, ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याच्यावरती सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिल्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे पहिली वेबसाईट येईल. त्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. त्याच्यात तुम्हाला बरोबरीने लिंक आधार स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड नंबर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या निळ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हाला असं ऑप्शन येईल आणि जर नसेल तर मग तो असं ऑप्शन येईल. आता हे जो ऑप्शन आला म्हणजे हे जे नोटिफिकेशन आलंय त्याचा अर्थ आहे तुमचं लिंक नाहीये. मग आता लिंक कसं करायचं हे सांगतो. इथे क्लोज वरती क्लिक करायचंय. पुन्हा एकदा खूप सारे ऑप्शन दिसतील. त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ई पे टॅक्स याच्यावरती क्लिक करायचंय, ठीक आहे. आता तुम्हाला इथे पॅन कार्ड, कन्फर्म पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हे तिन्ही टाकून कंटिन्यू करायचंय. ओटीपी टाकायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं. नंतर तुम्हाला इथे दिसेल, त्यानंतर पुन्हा एकदा कंटिन्यू. आता तुम्हाला इन्कम टॅक्स जो ऑप्शन दिसतोय पहिला त्याच्यावरती प्रोसीड वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे विचारेल की कोणत्या इयरसाठी करताय, तर आपल्याला 25-26च करायचं आहे. आणि पुढे लिहिले टाइप्स ऑफ पेमेंट मेथड म्हणजे, आणि सर्वात खालचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे अदर रिसिप्ट 500 रुपये. आणि सर्वात खाली पहिला ऑप्शन जो आहे फीज फॉर डिले इन लिंकिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं तुम्हाला. आता खाली तुम्हाला तिथे 1000 रुपये दिसतील, त्याच्यावरती कंटिन्यू वरती क्लिक करायचं. एकदा बघून घ्या, एवढं काय बघण्याची गरज नाहीये. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट कसं करणार आहात हे तुम्हाला एकदा बघून घ्यायचंय. तुम्ही बाकीचे ऑप्शन बघू शकता. इथे डेबिट कार्ड आहे, UPI सुद्धा ऑप्शन आहे. तर आपल्याला जो सर्वात शेवटचा ऑप्शन आहे पेमेंट गेटवे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला SBI क्लिक करायचंय. त्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एकदा ते अमाऊंट सांगेल पूर्णपणे की 1000 रुपये तुमची डिले फी आहे, ते सगळं सांगेल. त्यानंतर पे नाव वरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. पे नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं ऑप्शन येईल. तिथे एक बॉक्स आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट टू बॅक करायचं. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन विचारले जातील, UPI करायचं, नेट बँकिंग करायचं. तर मी म्हणेल UPIच करा, कारण सोपं आहे. नेट बँकिंगला लॉग इन लॉग आउट करावं लागेल. तर तुम्ही UPI वरती क्लिक करा. ही SBI ची ओपन झाली त्यामुळे UPI वरती क्लिक करूया, सोपं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात खाली 2 ऑप्शन दिसतील. त्यातला QR कोडचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि हा QR कोड तुमच्या UPI म्हणजे गुगल पे, फोन पे, पेटीएमच्या ऍप्लिकेशन मधून स्कॅन करायचा आहे. आणि त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर हे आपोआप तुम्हाला त्या विंडोवरती नेऊन जाईल. तुम्हाला काही करायची गरज नाही. नंतर इथे एक बिल जनरेट होईल. ती रिसीट तुम्हाला तशीच ठेवायची. त्याच्यानंतर ती रिसीट डाउनलोड करण्यामध्ये चलन डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथे प्रोसीड वरती डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे. सॉरी बरं का, गाय करू नका. कळलं नसेल तर सांगा, कमेंट करा, आपण नक्कीच हे करू. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर सर्वात खाली ऑप्शन आहे लिंक आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही तुम्हाला तिथे ऍड करायचे. तुमचं जे पॅन कार्ड आधार कार्ड असेल हे दोन्ही तुम्हाला असं दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू वरती क्लिक करा. हे स्क्रीनशॉट काढत जावा. ज्या वेळेस तुम्हाला असं एक ऑप्शन असं दिसेल स्क्रीनवरती त्यावेळेस स्क्रीनशॉट काढत जावा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आता नेम ऑफ आधार आणि मोबाईल नंबर नीट ऐकून घ्या. आधार कार्डवरती जर फक्त इयर असेल म्हणजे वर्ष असेल तुमच्या जन्माचं तर तिथे क्लिक करा. पूर्ण तारीख असेल तर काय करायची गरज नाही, तुम्ही खालच्या बॉक्सला फक्त टिक केलं तरी चालेल. ओके, माझी पूर्ण डेटा म्हणून मी खाली टिक करेन फक्त. त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. एक OTP येईल, तो OTP तुम्हाला तिथे टाकून व्हॅलिडेट करायचं आहे, ओके करायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा असा एक मेसेज येईल, त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून ठेवा, ठीक आहे. बॅक आलो आपण. त्यानंतर बॅक म्हणजे कंटिन्यू आलो. त्यानंतर नवीन एक विंडो आली. त्या विंडोमध्ये लिंक आधार स्टेटस ह्याच्यावर जायचं आहे.
नंतर पॅन कार्ड आधार कार्ड दोन्ही टाकायचं आहे. व्ह्यू लिंक आधार याच्यावरती क्लिक करून आता इथे तुम्हाला इथे नोटिफिकेशन दिसेल. आणि असं दिसत नसेल तर थांबा, थोड्या वेळानंतर ते तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना 31 डिसेंबरच्या आधी शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल, बरोबर ना. व्हिडिओ अशाच ना व्हिडिओमध्ये